लहानपणापासून आहे ना, म्हणजे मला असं गाण्यांचा खूप छंद होता लहानपणी. झाल्याबरोबर हे घरातली कामं आणि संसार मागं, पोरं मागं. एकदा त्यांनी माझं गाणं शूट केलं अजय आणि मग इंस्टाग्रामवर सोडलं लहान लहान. त्याच्यामुळे मला काय करता नाही आलं ना. ही कला आहे ती आज मी लोकांपर्यंत पोहोचू शकले. धक धक बोले इत उत डोले दिल रे ना, ये पगला है समझाने से समझे ना. एका छोट्याशा गावात जन्मलेली, हे माझा जन्म ह्याच घोणशेत गावामध्ये झालेला आहे. त्याच गावात वाढलेली माझं बालपण इथेच घोणशेतातच झालेलं आहे आणि त्याच गावात संसार थाटलेली. आणि माझं लग्न पण इथंच झालेलं आहे. आता सध्या मी इथंच राहते घोणशेतामध्ये. 9वी पर्यंत शिक्षण, माझी शाळा 9वी पास झालेली आहे. पण सुरांची ओढ मात्र लहानपणापासून. 4थी मध्ये म्हणजे मी गायन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता. त्या लहान वयात मिळालेला पहिला क्रमांक जणू तिच्या आयुष्याचा पहिला सूर ठरला. घर छोटस पण स्वप्न मात्र मोठं. म्हणजे माझ्या घरात माझे मिस्टर आणि माझा लहान मुलगा आम्ही 3 जण राहतो. आणि अजून एक माझा मोठा मुलगा आहे आणि सुनबाई पण आहे. ते अंधेरीला राहतात. लहानपणापासूनच गाण्यांची आवड. म्हणजे लहानपणापासून आहे ना, म्हणजे मला असं गाण्यांचा खूप छंद होता लहानपणी. रेडिओवर ऐकलेले सूर आणि जेव्हा मी रेडिओ वगैरे टेप रेकॉर्ड वगैरे ह्यातून मी ऐकायची. टेप रेकॉर्डरवर पुन्हा पुन्हा ऐकलेली गाणी पहिलं गाणं पन्ना की तमन्ना आणि त्या सुरात हरवलेले निरागस क्षण. त्यांना मला खूप आवडायचं त्यांचं गाणं. आणि मी हे शूट सुद्धा केलं होतं आणि ते प्रेक्षकांना सुद्धा दाखवलेलं आहे. मला खूप आवडतं त्यांचं हे गाणं, लता दीदींचं. हळूहळू गाणं तिच्या आयुष्याचा श्वास बनलं. ती खास करून म्हणजे लता दीदींची गाणी मला खूपच आवडतात. त्यामुळे ना मी त्यांची गाणी खूप सारखी गुणगुणत राहायची. म्हणजे गाणी अशी अभ्यास पण करायची मी आणि गाणी पण लिहायची, अशी वहीवर लिहायची आणि मग नंतर पाठांतर करायची. जे लता दीदींची जी ऐकलेली गाणी ना तीच मी गायची. पण संसाराच्या जबाबदाऱ्या आल्या. झाल्याबरोबर हे घरातली कामं आणि संसार मागं, पोरं मागं लहान लहान. त्याच्यामुळे मला काय करता नाही आलं ना. घर, मुलं, कुटुंब आणि सूर हळूहळू स्वयंपाकघरापुरते मर्यादित झाले. घरात म्हणजे मी एकटीच असते दिवसभर. म्हणजे सकाळी उठल्यापासून म्हणजे आपलं किचन मधलं काम उरकून आणि मग बाहेरची कामं करायची आपली शेतातली. सोबत ते कधीतरी घरी असले तर मग समजा मला मदत करतात पाणी भरायला. तरी ही प्रतिभा कधीच संपत नाही. ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असते. घरामध्ये गाणी गुणगुणत राहायची आणि एकदा मी गाणं म्हटलं तर त्याला माझं गाणं खूप आवडलं. आणि मग एकदा त्यांनी माझं गाणं शूट केलं अजय आणि मग इंस्टाग्रामवर सोडलं. आणि तो क्षण आला. घरातील एक साधा आवाज थेट हजारो लोकांच्या मनात पोहोचला. आणि हे न्यूजपेपर आले ना तर माझ्या माहेरच्यांचे सगळे म्हणजे माझे जेवढे हे आहेत ना म्हणजे नातेवाईक सगळ्यांनी मला खूप म्हणजे असं अभिनंदन केलं. इथेच म्हणजे आपले किचन मध्ये घेते आणि आता माझ्या मुलाने आपला छोटासा स्टुडिओ बनवलाय. त्याच्यामध्ये माझे तो गाणी शूट करतो. म्हणजे व्हायरल झाली. मग त्याच्यानंतर मग हा स्टुडिओ आपला लहानसा त्यांनी बनवला माझ्यासाठी. एका व्हिडिओनं तिच्या आयुष्याला नवं वळण दिलं. ही केवळ एका स्त्रीची गोष्ट नाही. ही आहे एका कुटुंबाच्या पाठिंब्याची, विश्वासाची आणि प्रेमाची गोष्ट. घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला कारण की मी गाणी गायची ते माझ्या मिस्टरांनी केला. माझा लोक म्हणतात आता तुझी बायको लय पुढे गेली, मस्त चांगली गाणी दिली जाते मस्त. माझा मोठा मुलगा आणि माझी सुनबाई आणि हा माझा आता छोटा मुलगा माझा स्टुडिओ हे करतो ना, व्हिडिओ घेतो ना, त्यांनी खूप मला साथ केली. आणि सगळ्यांनी मला अशी म्हणजे घरातल्यांनी सपोर्ट केला की तू गाणी गात राहा. कारण जेव्हा घरच्यांचा हात पाठीशी असतो तेव्हा स्वप्नांना आकाश मिळतं. मला जर घरच्यांचा सपोर्ट नसता तर मग माझं हे गाणी किचन पर्यंतच राहिली असते. म्हणजे बाहेर अशी व्हायरल नसती झाली. काही जी कला आहे ती आज मी लोकांपर्यंत पोहोचू शकले. आज तिच्या डोळ्यात एक नवं स्वप्न आहे, आत्मविश्वास आहे आणि पुढे जाण्याची जिद्द आहे. म्हणजे माझं स्वप्न आहे पण आता इथून पुढे मला देवाने साथ दिली तर म्हणजे नक्की होणार. सगळं आता देवावर अवलंबून आहे. ही आहे सखुबाई लंके, जिनं स्वयंपाकघरातून स्टुडिओ पर्यंतचा प्रवास केला. जिनं सिद्ध केलं स्वप्नांना वय नसतं,
फक्त जिद्द आणि साथ लागते. हीच आहे खरी महिला दिनाची प्रेरणा. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर.